गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल मी गेले होते 5:30 वाजता थोडं फिरण्यासाठी. तर येते वेळेस इथून बदाम शेक घेतला आणि फालुदा पण घेतला होता. आणि नंतर बेकरीमध्ये येऊन ओवीसाठी पेस्ट्री घेतली. आणि नंतर मग ही बेकरी चांगली आहे, इथे पेस्ट्री वगैरे छान भेटते. आणि नंतर मग घराकडे निघाली. काल रामनवमी होती, तर मग तिथे समोर एक मंदिर पण आहे आणि तिथं मंडप वगैरे टाकला होता. तर रामनवमीचं थोडंसं काहीतरी कीर्तन भजन होतं. तर मग नंतर मी सगळं बदाम शेक ते घेऊन मग दीदीच्या घरी आली आणि मग ओवीने पेस्ट्री खाल्ली. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 10:30. तर मी नाश्ता वगैरे सर्व काही केलेला आहे. आणि मी तुम्हाला एक शॉर्ट्समध्ये ट्रायपॉड, म्हणजे मी रिंगसोबत ट्रायपॉड मागवलेला होता मिशोवरून. तर खूप छान आलेला आहे ते. आणि तुम्हाला मी आता दाखवते त्याची हाईट वगैरे कशी येते आणि त्या हाईट वगैरे कशी वाढवायची ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि नंतर त्याच्यानंतर आपण पुढचं काम करूयात. तर अगोदर दाखवते तुम्हाला मी ट्रायपॉड, तुम्ही पाहून घ्या. तर हा तो ट्रायपॉड आहे आणि मला खूप छान भेटलेलं. 520 रुपयाला भेटला. रिंगसोबत 520ला भेटलेला आहे मला हा. तर याच्यामध्ये लाईट पण लागतात. तर 3 प्रकारचे लाईट आहेत, एक व्हाईट, एक ब्ल्यू आणि एक थोडीशी ब्राऊनमध्ये येते. तर मला खूप चांगला भेटला ट्रायपॉड. पण मागून बघू शकता, म्हणजे जे कोणी व्हिडिओ वगैरे बनवतो, शॉर्ट्स किंवा लॉंग व्हिडिओ, त्यासाठी. तर तुम्हाला हे वायर दिसतच आहे. तर आपण आपल्या साध्या चार्जरला हे लावू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते. स्टार्ट केले मी आता. इथून स्टार्ट करायचं. तर पहा, तुम्हाला दिसतच असेल की बघा लाईट छान अशी लागलेली आहे. तर याच्यामध्ये 3 कलर आलेले आहेत, बघू शकता. 3 कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर आपण कलर पण चेंज करू शकतो. हे बघा, हे 4 बटन आहेत. तर हे ऑन ऑफचं आहे. हे याच्याने लाईट थोडीशी म्हणजे कमी होते. हे मायनस आणि हे प्लस. तर मायनस प्लस होते लाईट आणि ह्याने लाईट चेंज होते. तर बघू शकता तुम्ही. बघा, हे मी स्विच हे करते, प्रेस करते. बघू शकता, ही ब्राऊन थोडीशी आलेली आहे आणि ही पूर्ण थोडीशी ब्ल्यूइश आहे. तर व्हिडिओ बनवते वेळेस खूप छान वाटते, शॉर्ट्स वगैरे बनवताना. तुम्हाला माहीत आहे मी बनवते शॉर्ट्स, तर त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे. तर कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण आता पुढचं काम करूयात, म्हणजे घर आवरायचं वगैरे. खूप पसारा पडलेला आहे घरामध्ये, तुम्हाला दाखवते मी. हॅलो. अगोदर आपण हे सगळं आवरून घेऊया. हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण कपाटामध्ये सर्व कपडे वगैरे ठेवून देऊयात. तर साड्या वगैरे खूप पडलेल्या आहेत, गावाकडे वगैरे गेले होते त्याच्यामुळं. तर मी तुम्हाला दाखवते, साड्या पण तर बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवलेलं आहे मी आता कपाट, साड्या वगैरे. तर बघू शकता, हे माझ्या ह्याच्यामध्ये ना काही साड्या माझ्या लग्नातल्या आहेत. म्हणजे लग्नातली जी इम्पॉर्टंट साडी असते, म्हणजे लग्न लागण्याची जी साडी असते, तर ती खालच्या रिकाम्या बॉक्समध्ये होती. तर ती त्या दिवशी लग्न होतं आंबेजोगाईला. तर मग मी तिकडे गेले होते आणि आता परत माझ्या 21 एप्रिलला माझ्या चुलत मावशीचं लग्न आहे. तर त्यासाठी मी आईकडेच ठेवून आले साडी. आणि ती त्याच्यावरतीची साडी दिसत आहे. तर ती पण साडी लग्नातच घेतलेली, साड्याची साडी येते. आणि इकडच्या साईडला ही जी ग्रीन साडी दिसत आहे, तर ती ग्रीन साडी माझी फेऱ्याची आहे. आणि नंतर हे बघा, मला एक साडी दाखवते. ही साडी आहे माझ्या हळदीची. तर मला खूप आवडते ही साडी. तर मग मी याच्यावरती काल शॉर्ट्स पण बनवलेलं आहे, बघू शकता. तर इकडनं खूप फ्रेश अशी हवा येते ह्या खिडकीतनं. कारण इकडं बघा ना, तुम्ही पाहू शकता द्राक्षाची बाग आहे. तुम्हाला याच्या आधी पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, इकडं द्राक्षाची बाग आहे. तर आता काल परवा थोडीशी तोडणी वगैरे चालू होती वाटतं त्याची. म्हणजे लोकांचा आवाज वगैरे यायला होता. आणि तर इथं दिसायले पण होते लोक. तर नंतर तुम्हाला मी दाखवते. फ्रेंड्स, हे बघा, मी परवाच्या दिवशी चिप्स केले होते, तुम्हाला दाखवले होते मी वरती साडीवर टाकलेले. तर चिप्स छान असे वाळलेले आहेत. तर मग मला आई पण म्हणली की थोड्या वेळासाठी बाहेर उन्हाला ठेव. तर मी आज उन्हाला ठेवलेले आहेत सकाळी ताटामध्ये. तर एवढे चिप्स झालेले ते 5 किलो बटाट्याचे चिप्स आहेत. तर खूप छान झालेत, पातळ केलेत, त्याच्यामुळे थोडेसे जास्त पण झालेत आणि चांगले पण झालेत. तर
मला आवडले चिप्स आणि नंतर मी तळल्याच्या नंतर हे आपण कसे होते ते नंतर तुम्हाला दाखवते मी उद्याच्या ब्लॉगला. तर बघू शकता आणि आजूबाजूचा एरिया पण दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट. फ्रेंड्स बघू शकता खाली रस्ता करायला चालू आहे आमच्या इथलचा. खूप खराब झाला होता रस्ता, तर गाड्या वगैरे यायला पण खूप प्रॉब्लेम झाला होता आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी वगैरे साठतं, तर त्याच्यासाठी रस्ता चालू आहे. नाल्या वगैरे बनवलेले आहेत. आता पावसाळा म्हणजे आता झाला, आता एप्रिल तर चालू झालेला आहे. खूप उन्हाळा आहे, पण जून जुलैला पावसाला स्टार्टिंग होतेच, तर तो रस्ता चालू आहे करायला. तर बघू शकता तुम्ही कसं वाटत आहे. तिथं समोर वॉशरूम आहे आणि बघू शकता कसं वाटत आहे घर ते. तर हे सगळं काही सामान मला माझ्या मम्मीने लग्नातच दिलेलं आहे. बघा तो खाली ठेवलेला जारच्या साईडला डब्बा तो वर ठेवायचा आहे. ते चिप्स वगैरे टाकण्यासाठी मी खाली ठेवलेला आहे तोपर्यंत. आणि ती वरची तांब्याची पण ती जी घागर दिसत आहे तर ती मला लग्नातच दिलेली आईने सर्व काही. फ्रीज वगैरे हे माझं असं फ्रीज आहे लग्नातलं. बघू शकता. थांबा मी दाखवते तुम्हाला. हे बघा हे फ्रीज आहे माझं, बघू शकता. आणि देवघर पण इथेच आहे बघा. हे देवघर आहे माझं लग्नात दिलेलं आहे. हे बघा. तर अन्नपूर्णा देवी, गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी. आणि इथं तुम्हाला दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर हा आहे रंगनाथ आणि इकडे आहे बालाजी. तर आम्ही तिरुपतीला गेलो होतो त्यावेळेस मी तिकडून ती मूर्ती आणलेली होती. आणि खाली जी महादेव पार्वतीची मूर्ती दिसत आहे तर मी ती माझ्या म्हणजे जिथे लग्न झालं माझ्या गावाकडे तिकडून मी घेतलेली आहे तिथलच्या देवघरातली. तर म्हणतात ना लग्नामध्ये मूर्ती घ्यावी लागते म्हणून, म्हणजे कुठलाही देव कुठला तर घ्यावा लागतो, उचलावा लागतो म्हणून. तर बघा तुम्ही आंघोळ केलेली आहे. आता इथं थोडंसं गॅलरीमध्ये येऊन थांबले हवेला, केस लवकर वाळतील म्हणून. तरी पण केसांना बांधलेले आहे मी स्टोल माझा. नंतर आंघोळ वगैरे झाली आणि मग नंतर लगेच कपडे धुवून टाकले, म्हणलं लगेच आवरावं. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रेम असंच राहू द्या. थँक्यू.